नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या विज्ञान 1 या विषयाच्या ऑनलाईन क्लासमध्ये मी सुधीर मोडे आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान 1चे आतापर्यंत आपल्या 2 तासिका झालेल्या आहेत आणि आपण पहिल्याच तासिकेला विज्ञान 1चा पहिला धडा ज्याचं नाव आहे लॉज ऑफ मोशन म्हणजेच गतीचे नियम हे प्रकरण सुरू केलेलं आहे. आणि या प्रकरणाअंतर्गत मागच्या 2 तासिकांमध्ये आपण काही मुद्दे पाहिलेले आहेत. ती मुद्दे तुमच्या समोर फळ्यावर लिहिलेले आहेत. जसं सर्वात आधी आपण पाहिलं मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट, वस्तूची गती. त्याच्यानंतर आपण काही संज्ञा पाहिल्या, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, डिस्टन्स म्हणजेच अंतर, त्याच्यानंतर स्पीड अँड वेलॉसिटी म्हणजे चाल आणि वेग, त्यानंतर इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन द वेलॉसिटी म्हणजेच चाल आणि दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम हा मुद्दा सुद्धा आपण मागे पाहिलेला आहे. त्यानंतर आपण पाहिले युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे एक समान गती, त्यानंतर नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजेच नैक समान गती. असे काही मुद्दे आपण मागच्या 2 तासिकांमध्ये पाहिलेले आहेत. तर आपल्याला आता या पुढच्या मुद्द्यांना सुरुवात करायची आहे. चला तर मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. तुम्ही सुद्धा टेक्स्टबुक घेऊन बसायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्सिलरेटर असा शब्द तुम्ही नक्कीच ऐकलेला असेल. बऱ्याच मुलांना गाडी चालवण्याची हौस असते. मग त्यामध्ये आपण गाडी चालवताना आपल्या उजव्या हातामध्ये ॲक्सिलरेटर असतं. मग ॲक्सिलरेटरचं काम काय असतं? तर वेग वाढवणं किंवा वेग कमी करणं हे आपण ॲक्सिलरेटरच्या सहाय्याने करू शकतो. मग यामध्ये आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे ज्याचं नाव आहे ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेटरचं काम काय असतं? तर वेग वाढवणे किंवा कमी करणे. हिअर वी हॅव वन ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. टेक 1 मीटर लॉंग प्लास्टिक ट्यूब अँड कट इट लेंथवाईज इंटू 2 हॉल्स. एक मीटरचा प्लास्टिकचा पाईप घ्यायचा आहे आणि त्याला कट करायचं आहे म्हणजे पन्हाळ्यासारखा भाग तयार होईल. टेक वन ऑफ द चॅनल शेप पीस, प्लेस वन ऑफ इट्स एंड ऑन द ग्राउंड अँड होल्ड द अदर ॲट सम हाईट फ्रॉम द ग्राउंड ॲज शोन इन द फिगर. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचं एक टोक जमिनीवर टेकवा आणि दुसरं टोक थोड्या उंचीवर हाताने धरून ठेवा. टेक अ स्मॉल बॉल अँड रिलीज इट फ्रॉम द अप्पर एंड ऑफ द चॅनल. मग त्या पन्हाळ्याच्या वरच्या भागावर एक छोटा चेंडू ठेवून त्याला तुम्ही सोडा. देन ऑब्झर्व द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ॲज इट रोल्स डाऊन अलॉंग द चॅनल. त्यानंतर तुम्ही त्या चेंडूचं निरीक्षण करा खाली येत असताना. इज इट्स व्हेलॉसिटी इज द सेम ॲट ऑल पॉईंट्स. त्याचा वेग हा प्रत्येक ठिकाणी सारखा होता का? तुमच्या लक्षात आलं असेल की त्याचा वेग खाली येत असताना वाढत गेलेला असेल. ऑब्झर्व हाऊ द वेलॉसिटी चेंजेस ॲज इट मूव्स फ्रॉम द टॉप थ्रू द मिडल अँड ॲट द बॉटम. तर निरीक्षण केलं असतं तुमच्या असं लक्षात आलं असेल की ॲज द बॉल रोल्स डाऊन अलॉंग द चॅनल इट्स वेलॉसिटी इज डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट्स. इनिशियली the velocity of the ball is 0. Later it goes on increasing nearly uniformly and it comes to the rest when it touches to the ground. चेंडू वरून खाली येत असताना त्याचा वेग सर्व ठिकाणी सारखा नसतो. सुरुवातीला चेंडूचा वेग हा 0 होता म्हणजेच आरंभ बिंदूपाशी ज्या ठिकाणी आपण तो चेंडू धरून ठेवलेला होता त्यावेळेस तो रेस्ट पोझिशनमध्ये होता म्हणजेच त्याचा वेग हा 0 होता. देन वी रिलीज इट. त्यानंतर आपण तो सोडला. अँड व्हेन इट कम्स टू डाऊन इट्स स्पीड इट्स वेलॉसिटी इज इन्क्रीजिंग अँड ॲट द फायनल वेलॉसिटी इज 0. जेव्हा तो खाली जमिनीवर टेकतो त्यावेळेस सुद्धा त्याची वेलॉसिटी किती असते? 0 असते. You must have all played on a slide in a park. You know that while sliding down, the velocity is less at the top. It increases in the middle and becomes 0 towards the end. तुम्ही एखाद्या बागेमध्ये
स्लाइड नक्कीच खेळलेला असाल, घसरगुंडी ज्याला आपण म्हणतो. तर त्यावेळेस सुरुवातीला ॲट द टॉप अगदी वर असताना आपली जी वेलॉसिटी असते ती 0 असते, म्हणजेच आपण रेस्ट पोझिशनमध्ये असतो. अँड व्हेन वी कम्स डाऊन ऑन द स्लाइड, आणि जेव्हा आपण त्या घसरगंडीवरून खाली येत असतो, द वेलॉसिटी इन्क्रीजेस इन द मिडल, मध्यभागी असताना ही वेलॉसिटी वाढलेली असते. अँड इट बिकम्स 0 टुवर्ड्स द एंड, आणि जेव्हा आपण खाली जमिनीवर टेकतो इट बिकम्स 0, त्यावेळेस ती 0 झालेली असते. सो फ्रॉम दिस वी कॅन make the definition of the acceleration. It is the rate of change of velocity is called acceleration. अतिशय सोपी अशी व्याख्या आहे. ॲक्सिलरेशन म्हणजे काय, तर त्याला मराठीमध्ये आपण त्वरण असं म्हणतो. मग त्वरणाची व्याख्या अतिशय सोपी आहे, अतिशय छोटीशी व्याख्या आहे. वेग बदलातील दराला त्वरण असं म्हणतात. देन हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द ॲक्सिलरेशन? It is calculated by the formula given here. Acceleration is equal to change in velocity upon time. How we can calculate change in the velocity? We have to know the final and initial velocity for this. यासाठी आपल्याला अंतिम वेग आणि सुरुवातीचा वेग आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. इफ द इनिशियल वेलॉसिटी इज यू, समजा सुरुवातीची वेलॉसिटी ही यू असेल, सुरुवातीचा वेग यू असेल, इन टाइम टी, अँड इट चेंजेस टू फायनल वेलॉसिटी व्ही, आणि त्याचा अंतिम वेग हा व्ही असेल, देन द ॲक्सिलरेशन विच इज डिनोटेड बाय ए इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम. म्हणजेच अंतिम वेग वजा आरंभ वेग भागिला टाईम. मग हे सूत्र कसं तयार होईल? ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट द ॲक्सिलरेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. इफ द वेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट चेंजेस ड्युरिंग अ सर्टन टाइम पिरियड, then it is said to have accelerated motion. An object in motion can have two types of acceleration. ॲक्सिलरेशनचे 2 प्रकार असतात. जसं आपण मागच्या वेळेस 2 प्रकार पाहिले होते. कशाचे आठवतंय का तुम्हाला? युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. एक समान गती आणि नैक समान गती असे गतीचे 2 प्रकार पाहिले होते. मग त्याच प्रकारे या ठिकाणी त्वरणाचे सुद्धा 2 प्रकार आहे, म्हणजे ॲक्सिलरेशनचे सुद्धा 2 प्रकार असतात. ते म्हणजे युनिफॉर्म ॲक्सिलरेशन आणि दुसरं नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. हिअर द डेफिनेशन ऑफ बोथ इज गिवन in the box. If the velocity changes by equal amount in equal time interval, the object is said to be in uniform acceleration. This is the definition of uniform acceleration. And if the velocity changes by unequal amounts in equal time intervals, the object is said to be non-uniform acceleration. तर मित्रांनो, ही झाली नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशनची डेफिनेशन. व्हेन अ ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट इन द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन, व्हॉट इज इट्स इनिशियल वेलॉसिटी? जेव्हा एखादी वस्तू सुरुवातीला रेस्ट पोझिशनमध्ये असते तर तिची इनिशियल वेलॉसिटी किती असणार? तर तुम्हाला नक्की सांगता येईल किती असणार? 0 असणार. व्हेन ॲन ऑब्जेक्ट कम्स टू रेस्ट ॲट द एंड ऑफ इट्स मोशन, what is its final velocity? Its final velocity is also 0 because it comes to the ground and its final velocity is also 0. Here we have different types of acceleration. They are positive, negative and zero acceleration. धन, ऋण आणि
शून्य ॲक्सिलरेशन किंवा त्वरण ज्याला आपण म्हणतो, असे 3 प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायचे. मग आपल्याला या ठिकाणी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सिलरेशन म्हणजे काय ते पाहायचं आहे. ॲन ऑब्जेक्ट कॅन हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. एखाद्या वस्तूला धन किंवा ऋण त्वरण असते. मग या ठिकाणी आपण आधी धन त्वरण म्हणजेच पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणजे काय त्याची व्याख्या बघू. व्हेन द वेलोसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस द ॲक्सिलरेशन इज पॉझिटिव्ह. In this case, the acceleration is in the direction of the velocity. म्हणजेच जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग हा वाढतो, इन्क्रीज होतो, ॲट दॅट टाइम द ॲक्सिलरेशन ऑकर्स इज पॉझिटिव्ह. म्हणजे वेग वाढतोय, वेग ॲड होतोय, प्लस होतोय, म्हणून या ठिकाणी जे ॲक्सिलरेशन होणार आहे ते धन प्रकारचं असेल, पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन असेल. अँड इन दिस केस द ॲक्सिलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. आणि या ठिकाणी त्या त्वरणाची म्हणजे ॲक्सिलरेशनची जी दिशा असते ती वेगाच्याच दिशेने असते. मग याचं उदाहरण काय, तर ज्या वेळेस आपण ॲक्सिलेटर वाढवू एखाद्या गाडीचं, त्यावेळेस गाडीचा स्पीड काय होतो, वाढतो, आणि वेलोसिटी आणि ॲक्सिलरेशनची दिशा ही एकच असते. मग आता आपण पाहणार आहोत निगेटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणजे काय. व्हेन द वेलोसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाइम इट हॅज निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. निगेटिव्ह ॲक्सिलरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज द डिसिलरेशन. इट्स डायरेक्शन इज ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. व्हेन द वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीजेस, आता जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी करायचा आहे त्यावेळेस जे ॲक्सिलरेशन होणार आहे ते कोणत्या प्रकारचं असेल, निगेटिव्ह ॲक्सिलरेशन असेल. कारण या ठिकाणी वस्तूचा वेग हा कमी होतोय, मायनस होतोय, अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये ऋण त्वरण असं म्हणतो. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होत असतो तेव्हा त्या वस्तूचे त्वरण हे ऋण असते. मग केव्हा ऋण त्वरण असेल, व्हेन देअर इज अ निगेटिव्ह ॲक्सिलरेशन, व्हेन वी डिक्रीजेस द स्पीड ऑफ एनी ऑब्जेक्ट. समजा आपण एखाद्या गाडीचा वेग कमी करतोय. मग गाडीचा वेग आपण कमी कसा करू शकतो, बाय ॲप्लाइंग ब्रेक. ब्रेक लावला असता त्या ठिकाणी निगेटिव्ह ॲक्सिलरेशन होतं, वेग कमी होतोय, अँड द डायरेक्शन ऑफ द ॲक्सिलरेशन अँड वेलोसिटी आर ऑपोजिट. त्यांची जी दिशा असणार आहे ती एकमेकांच्या ऑपोजिट असणार आहे. निगेटिव्ह ॲक्सिलरेशनलाच या ठिकाणी डिसिलरेशन असं सुद्धा म्हणतात. अँड द थर्ड टाईप ऑफ द ॲक्सिलरेशन इज द झिरो ॲक्सिलरेशन. इफ द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाइम इट हॅज झिरो ॲक्सिलरेशन. जर एखाद्या वस्तूचा वेग कमी किंवा जास्त होत नसेल, म्हणजेच त्याची व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट राहत असेल, तर त्यावेळेस होणारं जे ॲक्सिलरेशन असतं ते झिरो ॲक्सिलरेशन असं म्हणतात. म्हणजेच वस्तूचा वेग जर एक समान असेल तर त्या वस्तूचे त्वरण हे शून्य असते. अशा प्रकारे या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सिलरेशन हे तिन्ही मुद्दे या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. नाव वी हॅव टू स्टडी सम ग्राफ. आता आपल्याला काही आलेखांची माहिती घ्यायची. त्यामध्ये पहिला जो आलेख आहे इट इज डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. म्हणजेच त्याला आपण म्हणू अंतर काल आलेख. मग या ठिकाणी एक आलेख दिलेला आहे, एक टेबल दिलेला आहे. द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्सेस कवर्ड बाय अ कार इन अ फिक्स टाइम इंटरवल्स. ड्रॉ अ ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेन्स्ट time taking time along the x-axis and distance along the y-axis in the figure. So here we have one table. In this table time and distance of the car is given. So time intervals are given 0, 10, 20, 30, 40, 50, 60 and 70. This time is given in the seconds and the distance covered by that car. आणि त्या कारने, त्या गाडीने पार केलेले अंतर
पहिल्या 0 सेकंदमध्ये 0, नंतरच्या 10 सेकंदमध्ये 15, 30, 45, 60, 75, 90, 105. This distance is given in the meter and we have to draw the graph of this. Here the graph is time against distance. Here time is on the x-axis and distance is on the y-axis. Here we have to take the scale on x-axis and y-axis. On x-axis we have taken 1 centimeter is equal to 10 seconds. So here 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. In this way we have taken the scale on x-axis, and on y-axis we have to take 1 centimeter is equal to 20 मीटर. y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 20 मीटर या प्रकारे आपण स्केल घ्यायचे. मग आपण या ठिकाणी लिहिलं 20, 40, 60, 80, 100, 120 आणि 140. मग यावरून आपण आधी पॉईंट घ्यायचे 0, 0. 0 म्हणजे x अक्षावरील 0 आणि y अक्षावरील 0 हा पॉईंट असेल तो, त्याला आपण गोल करायचा आहे. त्यानंतरचे सुद्धा पॉईंट आपण घ्यायचे 10, 15 म्हणजे x अक्षावरील 10 आणि y अक्षावरील 15 या प्रकारे. तसंच x अक्षावरील 20 आणि y अक्षावरील 30 या प्रकारे आपण सर्व पॉईंट घेतले असता. अँड इफ वी ड्रॉ द लाईन थ्रू दिस पॉईंट, तुमच्या असं लक्षात येईल की ही लाईन जर ड्रॉ केली तर ती एक स्ट्रेट लाईन येते असं आपल्या लक्षात येते. An object in uniform motion covers equal distances in equal time intervals. Thus, the graph between distance and time is a straight line. तुम्हाला दिसत असेल की यामध्ये जो ग्राफ आपल्याला मिळालेला आहे तो आहे स्ट्रेट लाईन ग्राफ. म्हणजेच अंतर व काल यामधील समानुपाती संबंध या आलेखाच्या सहाय्याने आपल्याला स्पष्ट होतोय. दुसरा जो ग्राफ आपल्याला पाहायचा आहे, डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्सेस कवर्ड बाय अ बस इन इक्वल टाइम इंटरवल्स. ड्रॉ अ ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेन्स्ट टाइम टेकिंग द टाइम अलॉन्ग एक्स एक्सिस and distance along y-axis in the figure. Does the graph show a direct proportionality between distance and time? Now here we have a table of time and distance of a bus. If we draw the graph of time against distance taking the scale like x-axis 1 centimeter is equal to 10 second and y-axis 1 centimeter is equal to 20 meter, we get the graph like this, which is the zigzag line, which is not straight line. ही जी रेषा आपल्याला मिळाली ग्राफची ही स्ट्रेट लाईन नाही आहे, ही नागमोडी रेषा आहे. मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं आहे की द डिस्टन्स चेंजेस नॉन युनिफॉर्मली विथ टाइम, दस द बस इज हॅव्हिंग नॉन युनिफॉर्म मोशन. म्हणजेच या ठिकाणी जी बस आहे येथे अंतर आणि काल हे दोघेही समानुपाती आहेत असं दिसत नाही. म्हणजे कालानुसार या अंतरामध्ये नैक रेषीय बदल होत आहे. व्हॉट डिफरन्स डू यू सी इन द डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. मग हे दोघेही जे ग्राफ आपण पाहिले हे आलेख पाहिले म्हणजेच एक समान गती आणि नैक समान गतीसाठी असणारा अंतरकाल आलेख यांच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसून येतो. For the uniform motion, distance covered is directly proportional to the time, and for non-uniform motion, it is not so. Non-uniform motion is an accelerated motion. म्हणजेच एक समान गतीसाठीच्या आलेखामध्ये अंतर हा कालाशी समानुपाती आहे असे दिसते, तर नैक समान गतीसाठीच्या आलेखामध्ये अंतर हे कालासोबत समानुपाती आहे असे दिसत नाही. नैक समान गती ही त्वरणित गती होय. आता आपण पुढचा ग्राफ पाहणार आहोत, त्याचं नाव आहे वेलोसिटी टाइम ग्राफ. वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलोसिटी. अ ट्रेन इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म वेलोसिटी. आता या ठिकाणी एक उदाहरण दिले आपल्याला, एक ट्रेन आहे, ती ट्रेन युनिफॉर्म वेलोसिटीने जात आहे म्हणजेच 60 किलोमीटर पर आवर फॉर 5 आवर्स.
5 तासांसाठी एकसारख्या वेगाने ती जात आहे 60 किलोमीटर पर आवर. द वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर दिस युनिफॉर्म मोशन इज शोन इन द फिगर. आणि यासाठी जो ग्राफ आहे तो बाजूला तुम्हाला दाखवलेला आहे. विथ द हेल्प ऑफ दिस ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. एक रेल्वेगाडी एक समान वेगाने प्रति तास 60 किलोमीटर याप्रमाणे 5 तासांसाठी सातत्याने गतिमान आहे. या एक समान गतीकरता वेग आणि काल यांच्यातील बदल आणि वेग काल आलेखाने या ठिकाणी दाखवलेला आहे. मग पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, रेल्वेने 2 ते 4 तासांच्या दरम्यान कापलेले अंतर कसे काढता येईल. विथ द हेल्प ऑफ दिस ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. हे उदाहरण आपण या प्रकारे सोडवू शकतो. डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours इज इक्वल टू वेलोसिटी मल्टिप्लाय बाय टाइम. मग वेलोसिटी किती आहे या ठिकाणी, तिचा वेग किती आहे, तर तो दिलेला आहे 60 किलोमीटर प्रति तास. आणि आपल्याला जो टाईम सांगितलेला आहे तो 2 ते 4 तासांच्या मधला, म्हणजेच त्यांच्यामधला फरक. मग त्यांच्यामधला फरक कसा काढणार आपण, 4 hours minus 2 hours इज इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर मल्टिप्लाय बाय, मग त्यांची वजाबाकी 4 minus 2 इट मीन्स 2 hours. 60 multiplied by 2 120 kilometer. So this much is the distance covered by that train between 2 and 4 hours. इतकं अंतर त्या रेल्वेने 2 ते 4 तासांच्या दरम्यान कापलेले असेल ते आपल्याला या प्रकारे त्या ठिकाणी सॉल्व करता येईल. दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, इज देअर अ रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours अँड द एरिया ऑफ अ पर्टिक्युलर क्वाड्रँगल इन द ग्राफ अँड व्हॉट इज द ॲक्सेलरेशन ऑफ द ट्रेन. तर या ठिकाणी दोघांमध्येही रिलेशन आहे, म्हणजेच डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन अँड द एरिया ऑफ अ पर्टिक्युलर क्वाड्रँगल इन द ग्राफ. आत्ताच आपण 2 ते 4 तासांमधील अंतर किती आहे ते कॅल्क्युलेट केलं आणि ते होतं 120 किलोमीटर. मग आता आपण एरिया ऑफ ABCD या ठिकाणी हा जो क्वाड्रँगल आहे ABCD तयार झालेला ग्राफवरती, त्याचा आपण जर एरिया काढला तर तो किती येतो ते पाहूया. एरिया ऑफ ABCD इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड. मग लेंथ म्हणजे किती, ग्राफवरून आपल्या लक्षात येईल की लेंथ आहे 60 किलोमीटर अँड ब्रेड विच इज 2 hours. 4 आणि 2 तासांमधलं जे अंतर आहे म्हणजेच तो जो फरक आहे तो आहे 2 तासांचा. म्हणजे 60 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 120 किलोमीटर विच इज इक्वल टू दॅट ऑफ द डिस्टन्स कवर्ड बाय द train between 2 and 4 hours. So here the acceleration of the train is 0 because velocity is not changing with time. The train is moving with a constant velocity. इथं ट्रेन जी ती एकसारख्या वेगाने जात आहे and that is why the acceleration is 0. या ठिकाणी वेग वाढतही नाही आहे आणि वेग कमी सुद्धा होत नाही. In this situation the acceleration is 0 as it is not changing with time. Train is moving with the uniform velocity.